यांनी घोसाळकर कुटुंबियांची भेट या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे बाहेर पडलेले आहेत या ठिकाणून। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे त्याचबरोबर संजय राऊतही या ठिकाणी दाखल झालेले होते। घोसाळकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाले होते आणि घोसाळकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन उद्धव ठाकरे या ठिकाणाहून निघालेले आहेत। ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाचे नेते आज घोसाळकर कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तत्पूर्वी ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाचे नेते दहिसरमध्ये दाखल होत आहेत घोसाळकर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आणि अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय आता अवघ्या काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक या ठिकाणी सांत्वन केलेलं आहे घोसाळकर यांच्या कुटुंबियांचं आणि हवी ती मदत आणि कायमस्वरूपी पाठीशी उभं राहणार असं सुद्धा त्यांना या ठिकाणी विश्वासात घेत त्यांची सांत्वन करण्याचा त्यांचा प्रयत्न केलेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अतिशय शोकाकुल असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। मोठी गर्दी या ठिकाणी होते कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि त्यात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत आणि इतर जे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी या सगळ्या घटनेनंतर व्यक्त केलेली आहे। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था जो आहे तो ढासळत चाललेला आहे आणि यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे, गृहमंत्री, मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका आहे ते सुद्धा शिवसेनेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे या घटनेचे भविष्यामध्ये कशा पद्धतीनं पडसाद उमटणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। पण राज्यामधली कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीबद्दल आता तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। त्यासोबतच आपण पाहतोय की अवघ्या काही वेळातच त्यांचं जे पार्थिव आहे अभिषेक घोसाळकर यांचं इमारतीच्या खाली आणलं जाईल आणि त्या ठिकाणी मग अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या इमारतीच्या खाली अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांसाठी ठेवण्यात येणार आहे आणि 3 वाजेनंतर त्यांची अंत्ययात्रा सुरू होणार आहे। अंत्ययात्रेची पूर्ण तयारी देखील पूर्ण झालेली आहे। एक मोठा रथ या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे, फुलांनी त्याला सजवण्यात आलेला आहे आणि जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा हा जो संपूर्ण प्रवास असणार आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि हजारोच्या संख्येनं लोक या अंत्ययात्रेमध्ये सामील होणार आहेत। त्यामुळे पोलिसांनी देखील तितकीच मोठी दखल घेतलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त सध्या या संपूर्ण परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे। कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची देखील दखल घेतली जाते। एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चर्चचे पादरी आणि चर्चचे जे कॅथलिक समुदायाचे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा आज सकाळी जाऊन त्यांची भेट घेतलेली घोसाळकर कुटुंबियांची, त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि कठोरातील कठोर कारवाई व्हावी असे संकेत जे आहेत ते पोलिसांकडून देण्यात आलेले आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं की इथल्या ज्या DCP आहेत त्या सुद्धा सांत्वन करण्यासाठी घोसाळकर यांच्या कुटुंबियांकडे गेल्या होत्या आणि यानंतर आपण पाहतोय इतर जे नेते आहेत ते सुद्धा आता पोहोचत आहेत। चंद्रकांत खैरे यांनी देखील कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे। अनिल परब काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचले, त्यांनी देखील सांत्वन केलेलं आहे। शिवसेनेचे पहिल्या पाहिजे, दुसऱ्या पाहिजे जेवढे नेते आहेत हे सगळे नेते या ठिकाणी पोहोचले, त्यांनी घोसाळकर कुटुंबियांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। फार मोठी हानी जी आहे ती या कुटुंबियाची आहे, कारण घोसाळकर या अवघ्या 40शीतले आतले नेते होते। तरुण तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। दहिसर एक हाती ते संपूर्ण हँडल करायचे अशी त्यांची एक ख्याती होती आणि त्यामुळे त्यांच्यावरती जळणारे जे लोक होते, ईर्ष्या ठेवणारे, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती। याचाच त्यांना फटका बसला, कारण सर्व समुदायातल्या लोकांचा त्यांना पाठिंबा वारंवार मिळत होता आणि हे कुठेतरी त्यांच्या विरोधकांच्या डोळ्यामध्ये खुपत होता अशी सुद्धा माहिती आता समोर येते आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावरती नजर ठेवून बरेच लोक होते अशी सुद्धा एक प्राथमिक माहिती मिळते। त्या अनुषंगाने सुद्धा पोलीस आता तपास करणार आहेत असं बोललं जात आहे। मात्र एक फार मोठी जी हानी आहे ती त्यांच्या कुटुंबियांची, घोसाळकर कुटुंबियांची झाली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांची 2 लहान चिमुरडी मुलं आहेत। पहिली मुलगी दुसरीला आहे तर दुसरा मुलगा अवघ्या 2 वर्षाचा आहे। त्यामुळे फार मोठा दुःखाचा जो डोंगर आहे तो या कुटुंबियावर कोसळलेला आहे आणि या दुःखातून सावरण्याचं जे धाडस आहे ते त्यांना स्वतःलाच करावं लागणार आहे आणि यामध्ये त्यांना आता कोण कोण साथ देणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना कायम पाठीशी उभी राहील असं आश्वासन जे आहे ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोसाळकर कुटुंबियांना देऊन गेलेले आहेत। गर्दी वाढते, सगळी दृश्य आपण पाहतो। अवघ्या काही वेळामध्ये त्यांचं पार्थिव आहे त्या ठिकाणी आणलं जाईल आणि मग अंत्यदर्शनासाठी मोठी रांग लागणार। आदित्य ठाकरे, संजय राऊत हे सुद्धा सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले होते।
पोलीस उपायुक्तांकडून उद्धव ठाकरे यांनी सगळी माहिती घेतली आहे। उद्धव ठाकरे यांनी स्वतः पोलीस उपायुक्तांसोबत चर्चा केली आहे। काल जी घटना घडली त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण माहिती घेतली आहे। त्याचबरोबर घोसाळकर कुटुंबियांचं त्यांनी या ठिकाणी सांत्वन देखील केलेलं आहे आणि आता पुढच्या काही वेळातच अभिषेक घोसाळकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरापासून निघेल। अभिषेक घोसाळकर यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ठाकरे गटाचे सगळे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते मोठ्या संख्येने घोसाळकर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी दाखल झाले।